गोकुळ सोबत गोकुल। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेता त्याचा प्रतिकार करण्यासाठी मुलींनी स्वतः सक्षम व्हावं या हेतूने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थिनींना सुरक्षित करणारा मी दुर्गा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। आमदार ऋतुराज पाटील आणि पूजा ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साने गुरुजी वसाहत व गोकुळ शिरगाव येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी उपस्थित विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला। पूजा ऋतुराज पाटील म्हणाल्या, ज्या समाजात आणि संस्कृतीत महिलांना सन्मान मिळतो तोच समाज प्रगती करतो। मात्र आजकाल महिला मुलींसोबत अनेक वाईट घटना घडत आहे। या सगळ्याला चाप बसणे गरजेचे आहे। वाईट वागणुकीविरोधात आवाज उठवा, न घाबरता धीराने लढायला शिका। आपल्या मदतीला इतरांनी यावे अशी अपेक्षा न बाळगता मुलींनी आता सक्षम होऊन स्वतःच दुर्गा झालं पाहिजे। तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनेच मी दुर्गा हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर हे अंबाबाई आणि रणरागिणी ताराराणी यांचे शहर आहे। कुठल्याही परिस्थितीत आणि संकटात लढण्याची ताकद आणि सामर्थ्य तुमच्यात निर्माण झालं पाहिजे। यासाठी आता तुम्ही स्वतःच दुर्गा झालं पाहिजे। पूजा पाटील यांनी महिला सुरक्षतेची मशाल पेटवून ती मुलींच्या हाती प्रदान केली आणि मुलींनी ती पुढे नेली। आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू, स्वतः सक्षम बनू, आमच्या सुरक्षतेसाठी आम्ही दुर्गा बनू असा संकल्प यावेळी करण्यात आला। प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी यावेळी मी दुर्गा उपक्रमाविषयी माहिती दिली। डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टर निवेदिता पाटील, डॉक्टर सुरुची पवार, डॉक्टर संगीता देसाई, डॉक्टर श्रद्धा कुलकर्णी यांनी गुड टच, बॅड टच कसा ओळखावा, स्वतःची काळजी कशी घ्यावी, सुरक्षेसाठी करायचे उपाय, हेल्पलाईन नंबर, कायदे याबाबत माहिती दिली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।